मित्रांनो, आपण टीईटी परीक्षेची तयारी करतो आहोत आणि या टीईटी परीक्षेमध्ये पेपर 2 जो आहे त्यामध्ये सामाजिक शास्त्र हा एक विषय आहे। त्यामध्ये 60 प्रश्न विचारले जातात आणि या सामाजिक शास्त्र विषयामध्ये इतिहास विषयावरती सुद्धा प्रश्न असतात, कारण की इतिहास हा सामाजिक शास्त्राचा अविभाज्य भाग आहे। आणि या इतिहासाची तयारी करत असताना यावरती आपण संभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि इयत्ता 8वीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे त्यामधील जी पहिली 4 प्रकरणं आहेत, या 4 प्रकरणांमधील ओळना ओळीचा आपण विचार करून 125 संभाव्य प्रश्न तयार केलेले आहेत आणि 100% यामधील प्रश्न आगामी होणाऱ्या टीईटी सीटीटी पेपरला विचारले जाऊ शकतात। आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सामाजिक शास्त्र या विषयाची तयारी करत असताना 6वी 7वी 8वीचं इतिहासाचं पाठ्यपुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण या पहिल्या 4 प्रकरणांवरती हे प्रश्न तयार केलेले आहेत। पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या 4 प्रकरणांवरती आपण त्या ठिकाणी अशाच पद्धतीने संभाव्य प्रश्न तयार करणार आहोत। आपली पूर्ण या प्रकरणांचीही तयारी होईल आणि आपल्याला हे प्रश्न जे आहेत ते आपण ज्यावेळेस पाहताल दर्जा त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की 100% असेच प्रश्न, यातीलच प्रश्न यापूर्वी विचारले गेलेले आहेत आणि असे प्रश्न विचारले 100% जातील, म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे। इयत्ता 8वीचे विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेला जे बसलेले आहेत त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की आपल्याला माहिती आहे एनएमएमएस परीक्षेला जे 15 प्रश्न इतिहासावरती विचारले जातात त्यामधील 12 ते 13 प्रश्न हे फक्त 8वीच्या पुस्तकावरती असतात, उरलेले 2-3 प्रश्न हे 7वीच्या पुस्तकावरती असतात। त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना तर हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे। यातीलच 100% प्रश्न एनएमएमएसला विचारले जातील, म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। इतरही जे स्पर्धा परीक्षा आहेत, केंद्र प्रमुख आहेत, एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, महानगरपालिका भरती, ज्याही परीक्षा आता आगामी काळामध्ये होणार आहेत, या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। यामधील प्रश्न हमखास यापूर्वी विचारले गेलेले आहेत आणि यापुढेही विचारले जातील, त्यामुळे सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। नमस्कार मित्रांनो, मी सागर गालमे, माझ्या द स्पर्धा गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, द स्पर्धा गुरुला तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण इतिहास विषयावरती आधारित 125 संभाव्य प्रश्न त्यांचा आढावा घेणार आहोत, ते प्रश्न जाणून घेणार आहोत, त्यांची उत्तर जाणून घेणार आहोत। टीईटी परीक्षा, एनएमएमएस परीक्षा, केंद्र प्रमुख परीक्षा आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। प्रश्न आणि त्याचं उत्तर या स्वरूपामध्ये आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि ज्या ओळी आहेत त्याच्यामधूनच तुम्हाला ते पूर्ण घटक कव्हर होणार आहे, त्याच्यामुळे स्पष्टीकरणाकडे आपण जाणार नाहीयेत। चला तर सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, आगा खान पॅलेस कोणत्या शहरात आहे? आगा खान पॅलेस पुणे या शहरामध्ये आहे। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंदमान। सेल्युलर जेल अंदमान या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 3, मनी भवन खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई। मनी भवन मुंबई या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 4, सेवाग्राम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर्धा। सेवाग्राम आश्रम वर्धा या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 5, सेल्युलर जेलला भेट दिल्यावर खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाच्या क्रांतिकार्याची माहिती मिळते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वातंत्र्यवीर सावरकर। सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या क्रांतिकारकाच्या क्रांतिकार्याची माहिती मिळते। प्रश्न क्रमांक 6, गांधी स्मारक संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आणि पर्यायामधील अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आगा खान पॅलेस। आगा खान पॅलेस या ठिकाणी गांधी स्मारक संग्रहालय आहे। प्रश्न क्रमांक 7, आगा खान पॅलेस येथे टिंबटिंब यांच्या पतीच्या वापरातील वस्तू पाहावयास मिळतात। आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कस्तुरबा गांधी। आगा खान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांच्या पतीच्या म्हणजेच महात्मा गांधीजींच्या वापरातील वस्तू पाहावयास मिळतात। प्रश्न क्रमांक 8,
फॅक्टरी रेकॉर्ड्स हे खालीलपैकी कोणते ऐतिहासिक साधन आहे? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लिखित साधन. फॅक्टरी रेकॉर्ड्स हे लिखित साधन या प्रकारचं ऐतिहासिक साधन आहे. प्रश्न क्रमांक 9 निबंधमाला हे मासिक टिंबटिंब यांनी सुरू केले होते आणि याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 विष्णूशास्त्री चिपळूणकर. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला हे मासिक सुरू केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 10 प्रभाकर कार म्हणून कोणाला ओळखलं जातं? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांना प्रभाकर कार म्हणून ओळखलं जातं. प्रभाकर मधून त्यांनी शतपत्र लिहिलेली होती. प्रश्न क्रमांक 11 प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहून टिंबटिंब यांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरती भाष्य केलं आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकहितवादी. प्रभाकर या साप्ताहिकामधून शतपत्र लिहून लोकहितवादी यांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरती भाष्य केलं. विधवा विवाहाचाही पुरस्कार त्यांनी केला आणि वाचनालयाची चळवळ त्यांनी सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 12 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हा 7 एप्रिलचा पर्याय चुकून आलाय. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1920च्या जानेवारी महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 13 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये टिंबटिंब हे पत्र सुरू केले. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहिष्कृत भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केलं. प्रश्न क्रमांक 14 जनता व प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केली? आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेबांनी जनता व प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्र सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 15 जलसे हे खालीलपैकी कोणते ऐतिहासिक साधन आहे? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मौखिक साधन. जलसे हे मौखिक साधन या प्रकारातील ऐतिहासिक साधन आहे. प्रश्न क्रमांक 16 भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे खालीलपैकी कोणत्या संस्थेनं तयार केलेले आहेत? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्व्हे ऑफ इंडिया. सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेनं भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीनं सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. फक्त स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्याच्यामध्ये थोडेफार काही बदल करण्यात आलेले आहेत. मात्र सर्व्हे ऑफ इंडियानं जे पहिले नकाशे तयार केलेले आहेत तेच नकाशे आजही वापरले जातात. फक्त स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जो आपला प्रदेश जो आपल्या ताब्यामध्ये आहे त्या पद्धतीनं ते त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 17 मुंबई बंदराचे मूळ आराखडे खालीलपैकी कोणत्या विभागाकडे आहेत? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई पोर्ट ट्रस्ट. मुंबई पोर्ट ट्रस्ट या संस्थेकडे या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे उपलब्ध आहेत. प्रश्न क्रमांक 18 सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली? आणि अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 1767. 1767 साली सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19 छायाचित्र ही आधुनिक भारताच्या इतिहासाची टिंबटिंब स्वरूपाची साधनं आहेत. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दृक. दृक म्हणजे डोळ्यांना दिसणारी. छायाचित्र ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. प्रश्न क्रमांक 20 ध्वनिमुद्रिते ही इतिहासाची टिंबटिंब स्वरूपाची साधने आहेत. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्राव्य. श्राव्य म्हणजे ज्याच्यामधून आपण ऐकू शकतो. ऑडिओ स्वरूपामध्ये जे असतं त्याला श्राव्य साधन असं म्हणतात. ध्वनिमुद्रिते ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. प्रश्न क्रमांक 21 जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? आणि अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोरांनी जनगण मन हे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे.
टिंबटिंब यांनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके यांनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. राजा हरिश्चंद्र हा चित्रपट त्यांनी तयार केलेला होता. प्रश्न क्रमांक 23 इतिहासाच्या साधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित आहेत आणि अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 दृकश्राव्य. इतिहासाच्या साधनांमधील दृकश्राव्य साधने ही आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित आहेत. प्रश्न क्रमांक 24 पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आगा खान पॅलेस. पुण्यातील आगा खान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 25 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे टिंबटिंब होय आणि मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चित्रपट. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय आणि चित्रपट हे दृकश्राव्य स्वरूपातील ते एक साधन आहे. ऑडिओ व्हिज्युअल या स्वरूपामधील ते साधन आहे. प्रश्न क्रमांक 26 भारतात सर्वात प्रथम आलेला युरोपियन खलाशी कोण होता? अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 वास्को द गामा. भारतात सर्वात प्रथम आलेला युरोपियन खलाशी वास्को द गामा होता. प्रश्न क्रमांक 27 इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या साली केली? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1600. इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 साली केली, परंतु त्यांचं आगमन हे त्याच्यानंतर काही वर्षांनी झालेलं आहे. कंपनी स्थापन इंग्लंडमध्ये झालेली होती, भारतामध्ये आगमन त्यानंतर काही कालावधीनं झालं. प्रश्न क्रमांक 28 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं व्यापाराची परवानगी कोणत्या मुघल बादशाहकडून मिळवली? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जहांगीर. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं व्यापाराची परवानगी जहांगीर या मुघल बादशाहकडून मिळवली. हा प्रश्नही अनेक वेळेला पेपरला आलेला आहे, आताही येऊ शकतो, याच्यावरती लक्ष ठेवा. प्रश्न क्रमांक 29 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं पहिली वखार कोठे स्थापन केली? अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सुरत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं सुरत या ठिकाणी पहिली वखार स्थापन केलेली होती. प्रश्न क्रमांक 30 भारतात व्यापारी स्पर्धेतून इंग्रज व फ्रेंच यांच्यात 3 युद्ध लढली गेली. ही युद्ध टिंबटिंब या नावाने ओळखली जातात. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक युद्ध. भारतात व्यापारी स्पर्धेमधून इंग्रज व फ्रेंच यांच्यात जी 3 युद्ध लढली गेली ही युद्ध कर्नाटक युद्ध या नावानं ओळखली जातात. मित्रांनो असेच प्रश्न जे महत्त्वाचे प्रश्न आहेत यापूर्वी काही यातील प्रश्न विचारले गेलेले आहेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना, यापुढेही विचारले जातील असे पुढील काही प्रश्न आपण थोड्याच वेळामध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण द स्पर्धा गुरु हा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून तो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही टॅप करा. चला जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 31 इसवी सन 1756 साली भारतातील सर्वात समृद्ध प्रांत बंगालचा खालीलपैकी या बंगालच्या प्रांताचा खालीलपैकी टिंबटिंब हा नवाब झाला. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिराज उद्दौला. इसवी सन 1756 साली भारतातील सर्वात समृद्ध प्रांत बंगालचा सिराज उद्दौला हा नवाब झाला. प्रश्न क्रमांक 32 बंगालचा नवाब आणि इंग्रज यांच्यातील पहिली लढाई कोणत्या ठिकाणी झाली? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्लासी. बंगालचा नवाब आणि इंग्रज यांच्यातील पहिली लढाई प्लासी या ठिकाणी झाली. प्रश्न क्रमांक 33 इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टिंबटिंब याने केला. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मीर कासिम. हे 3 टाईप करताना मिस्टेक झालेली आहे. मीर कासिम हे याचं अचूक उत्तर आहे. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम यानं केला आणि मग त्याच्यानंतर त्याचीही उचलबांगडी इंग्रजांनी केलेली होती आणि पुढे मग मीर कासिमनं पुढाकार घेऊन इंग्रजांच्या विरुद्ध एक लढाई लढली, त्याला बक्सारची लढाई असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 34 बक्सारची लढाई इंग्रज व टिंबटिंब यांच्यामध्ये झाली. अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. बक्सारची लढाई इंग्रज व मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांच्यामध्ये झालेली होती 1764 साली.
प्रश्न क्रमांक 35, बक्सार हे ठिकाण कोणत्या राज्यातील आहे? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिहार. बक्सार हे ठिकाण बिहार या राज्यामधील आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 36, बक्सारचे युद्ध कोणत्या साली झाले? बक्सारचे युद्ध पर्याय क्रमांक 2 1764 साली झालेलं आहे. बक्सारचं युद्ध 1764 साली झालं. प्रश्न क्रमांक 37, बक्सारची लढाईत विजय प्राप्त केल्यावर इंग्रजांनी पराभूत पक्षावर कोणता तह लादला? आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अलाहाबादचा तह लादला. बक्सारच्या लढाईत विजय प्राप्त केल्यावर इंग्रजांनी पराभूत पक्षावरती, ही जी त्रिकूट होतं त्यांच्यावरती अलाहाबादचा तह लादला. प्रश्न क्रमांक 38, बक्सारची लढाई बाबत खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. विधान 1 आहे, इंग्रजांविरुद्ध मीर कासिम अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी एकत्रित मोहीम काढली. ब आहे, युद्ध झाल्यावर इंग्रजांनी कोलकाता तह त्रिकुटावरती लादला. क विधान आहे, युद्धानंतर झालेल्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला. आणि ड विधान आहे, यामुळे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. ही 4 विधानं आपल्या समोर आहेत. आता योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि मित्रांनो अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ, क आणि ड बरोबर. इंग्रजांविरुद्ध मीर कासिम अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी एकत्रित मोहीम काढली, बरोबर आहे. युद्धानंतर झालेल्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला, हेही विधान बरोबर आहे. यामुळे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला, हेही विधान बरोबर आहे. ब विधान जे आहे ते चुकीचं आहे. युद्ध झाल्यावर इंग्रजांनी अलाहाबादचा तह त्रिकुटावरती लादलेला होता, कोलकाता तह नव्हे. प्रश्न क्रमांक 39, म्हैसूरमध्ये उठाव करून कोणी राज्य ताब्यात घेतलं? अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हैदर अली. म्हैसूरमध्ये उठाव करून हैदर अलीनं राज्य ताब्यात घेतलं. प्रश्न क्रमांक 40, टिपू सुलतानचे वडील टिंबटिंब हे होते? पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे हैदर अली. टिपू सुलतानचे वडील हैदर अली हे होत. प्रश्न क्रमांक 41, इंग्रजांविरुद्ध इसवी सन 1799 मध्ये टिंबटिंब येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. आणि उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 श्रीरंगपट्टणम. इंग्रजांविरुद्ध इसवी सन 1799 मध्ये श्रीरंगपट्टणम येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. प्रश्न क्रमांक 42, अफगाणिस्तानवर प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी इंग्रजांनी कोणत्या साली सिंध प्रांत गिळंकृत केला? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1843 साली. अफगाणिस्तानवर प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी इंग्रजांनी 1843 साली सिंध प्रांत गिळंकृत केला. प्रश्न क्रमांक 43, पंजाब प्रांत कोणत्या साली इंग्रजांनी आपल्या राज्याला जोडला? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1849 साली. पंजाब प्रांत कोणत्या साली? तर 1849 साली इंग्रजांनी आपल्या राज्याला जोडला. प्रश्न क्रमांक 44, प्लासी आणि बक्सारच्या लढाईत इंग्रज सैन्याचे नेतृत्व कोणी केले? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रॉबर्ट क्लाइव्ह. प्लासी आणि बक्सारच्या लढाईत इंग्रज सैन्याचे नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्हनं केलं. प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी कोणी बंड केल्यामुळे हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मूलराज. मूलराजानं बंड केल्यामुळे हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धामध्ये उतरले. प्रश्न क्रमांक 46, टिंबटिंब हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. मुंबई हे इंग्रजांचं पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होतं. प्रश्न क्रमांक 47, पहिले इंग्रज मराठा युद्ध टिंबटिंब या कालावधीमध्ये झालं? यावरतीही अनेक परीक्षांना प्रश्न विचारले गेलेले आहेत. टीटी परीक्षेला सुद्धा, NMMS परीक्षेला सुद्धा हे प्रश्न येऊ शकतात, यावरती लक्ष असू द्या. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1774 ते 1782. पहिलं इंग्रज मराठा युद्ध 1774 ते 1782 या कालावधीमध्ये झालं. प्रश्न क्रमांक 48, पहिले इंग्रज मराठा युद्ध कोणता तह होऊन संपले? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सालबाईचा तह. पहिलं इंग्रज मराठा युद्ध सालबाईचा तह होऊन संपलं, ज्याच्यामध्ये मराठ्यांचं पारड जड होतं. प्रश्न क्रमांक 49, लॉर्ड वेलस्ली कोणत्या साली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1798. लॉर्ड वेलस्ली हा 1798 साली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.
प्रश्न क्रमांक 50, सर्व भारतावरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लॉर्ड वेलस्लीनं कोणती फौज सुरू करण्याचं धोरण राबवलं? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तैनाती फौज. सर्व भारतावरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लॉर्ड वेलस्लीनं तैनाती फौज सुरू करण्याचं धोरण राबवलं. मित्रांनो, आपण पाहत आहात द स्पर्धा गुरु आणि हा चॅनल आपण आवर्जून सबस्क्राईब करा. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 51, लॉर्ड वेलस्लीनं सुरू केलेल्या फौजेबाबत योग्य विधानांचा पर्याय निवडा. विधान अ, करार केलेल्या भारतीय सत्ताधीशांना लष्करी मदतीचे आश्वासन मिळाले. विधान ब, करार केलेल्या भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांचे सैन्य वाढवावे. विधान क, इतर सत्ताधीशांनी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवावे. आणि विधान ड, आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट अर्थात प्रतिनिधी ठेवावा. 4 पर्याय आपल्या समोर आहेत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त अ, क आणि ड ही 3 विधानं बरोबर आहेत, कारण की योग्य विधानं आपल्याला निवडायची होते. आता अ विधान कोणतं बरोबर आहे? करार केलेल्या भारतीय सत्ताधीशांना लष्करी मदतीचे आश्वासन मिळाले. जे तैनाती फौजेत स्वीकार करतील त्यांना इंग्रज लष्करी मदत करतील. क विधान, इतर सत्ताधीशांनी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवावे. जे तैनाती फौज स्वीकारतील त्या संस्थानिकांनी ज्या काही इतर संस्थानिकांशी त्यांना सहकार्य ठेवायचं आहे, संबंध ठेवायचे आहेत, तर इंग्रजांची मध्यस्थी, थोडक्यात इंग्रजांची परवानगी असेल तरच ते संबंध ठेवायची. आणि विधान ड, आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट प्रतिनिधी ठेवायचा. जे तैनाती फौज स्वीकारणार त्यांच्या दरबारी इंग्रजांचा प्रतिनिधी कायमस्वरूपी असणार. फक्त विधान ब जे आहे, करार केलेल्या भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांचं सैन्य वाढवावं. त्यांना सैन्यच इंग्रज पुरवणार होते, त्याच्यामुळं सैन्य वाढवण्याचा तर काही विषयच येत नव्हता. अ, क, ड आणि ड हे विधानं बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 52, दुसऱ्या बाजीराव पेशव्याने या फौजेचा स्वीकार कधी केला? तैनाती फौजेचा स्वीकार कधी केला? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1802. दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं 1802 साली या तैनाती फौजेचा स्वीकार केला. प्रश्न क्रमांक 53, दुसऱ्या बाजीराव पेशव्याने फौजेचा स्वीकार करण्यासाठी केलेला करार टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वसईचा तह. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने फौजेचा स्वीकार करण्यासाठी केलेला जो करार आहे तो वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 54, तिसरे इंग्रज मराठा युद्ध होऊन मराठा सत्तेचा शेवट कोणत्या साली झाला? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1818. 1818 साली तिसरे इंग्रज मराठा युद्ध होऊन मराठा सत्तेचा शेवट झाला. प्रश्न क्रमांक 55, दौलतराव शिंदेच्या फौजेचा पराभव करून मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान कोणी जिंकला? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जनरल लेक. दौलतराव शिंदेच्या फौजेचा पराभव करून मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जनरल लेक यांनी जिंकला. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 56, इंग्रजांनी छत्रपती प्रताप सिंहांशी तह करून राज्यकारभारात मदत करण्यासाठी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची नेमणूक केली? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ग्रँड डफ. इंग्रजांनी छत्रपती प्रताप सिंहांशी तह करून राज्यकारभारात मदत करण्यासाठी ग्रँड डफ या इंग्रज अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे. आणि या ग्रँड डफनं पुढे मराठ्यांचा इतिहास लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 57, छत्रपती प्रतापसिंह महाराजांना इंग्रजांनी गादीवरून पदच्युत करून कोणत्या ठिकाणी ठेवलं? आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, काशी. छत्रपती प्रतापसिंह महाराजांना इंग्रजांनी गादीवरून पदच्युत करून काशी या ठिकाणी ठेवलं. प्रश्न क्रमांक 58, छत्रपती प्रतापसिंह यांचा मृत्यू कधी झाला? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1847. छत्रपती प्रतापसिंह यांचा मृत्यू 1847 साली झाला. प्रत्येक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो, संभाव्य आहे. 100% यातीलच प्रश्नांवरती प्रश्न हे विचारले जातील, त्याच्यामुळे सर्वच प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 59, छत्रपती प्रतापसिंह महाराजांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध इंग्लंडपर्यंत जाऊन कोणी दाद मागितली? अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, रंगो बापूजी गुप्ते. छत्रपती प्रतापसिंह महाराजांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध इंग्लंडपर्यंत जाऊन त्यांचे प्रतिनिधी रंगो बापूजी गुप्ते यांनी दाद मागितली. प्रश्न क्रमांक 60, छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या निधनानंतर सातारचे संस्थान कोणी खालसा केले? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी यानं छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या निधनानंतर सातारचं संस्थान खालसा केलं. प्रश्न क्रमांक 61,
सातारचे संस्थान इंग्रजांनी खालसा केले, योग्य पर्याय निवडा. संस्थानात बंड झाल्यामुळे, महसूल वसुली होत नसल्यामुळे, दत्तक विधान मंजूर नसल्यामुळे, वरीलपैकी एकही नाही. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दत्तक विधान मंजूर नसल्यामुळे. छत्रपती प्रतापसिंह महाराजांचं निपुत्रिक असतानाच निधन झालं आणि म्हणून दत्तक विधान मंजूर नसल्यामुळे, त्यांना कोणीही वारसदार, अधिकृत वारसदार नसल्यामुळे दत्तक विधान नामंजूर करून सातारचं संस्थान इंग्रजांनी खालसा केलं. प्रश्न क्रमांक 62, सातारचे संस्थान कोणत्या साली खालसा करण्यात आले? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1848 ला. सातारचे संस्थान 1848 साली खालसा करण्यात आले. प्रश्न क्रमांक 63, छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या कार्याविषयी खालील विधानांचा विचार करा. हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. विधान अ, सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादारा येथे तलाव बांधले. विधान ब, सातारा शहरात रस्ते बांधून रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. विधान क, मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकवण्यासाठी पाठशाळा बांधली. विधान ड, छापखाना काढला. 4 पर्याय आपल्या समोर आहेत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ, ब, क, ड. 4ही विधानं छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या कार्याचं वर्णन करणारे आहेत. 4ही विधानं बरोबर आहेत. सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूला व महादारा येथे तलाव बांधले. सातारा शहरात रस्ते बांधून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडं लावली. मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली आणि छापखाना त्यांनी काढलेला होता. प्रश्न क्रमांक 64 प्रश्न क्रमांक 64, छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या कार्याविषयी खालील विधानांचा विचार करा. विधान अ, साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला. विधान ब, दररोज रोजनिशी स्वतः लिहित असत. विधान क, अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. आणि मित्रांनो, अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, अ, ब आणि क. 3ही विधानं छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या कार्याचं वर्णन करणारे आहेत. 3ही विधानं योग्य आहेत. साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला. दररोज रोजनिशी स्वतः लिहित असायचे आणि अनेक उपयुक्त ग्रंथ त्यांनी छापून घेतले, कारण की छापखाना त्यांनी काढलेला होता, सुरू केलेला होता. प्रश्न क्रमांक 65, छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी 1827 साली राजनीती विषयक टिंबटिंब नावाचा ग्रंथ लिहून छापला. अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, सभानिधी. अत्यंत IMP क्वेश्चन आहे. छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी 1827 साली राजनीती विषयक सभानिधी नावाचा ग्रंथ लिहून छापला. प्रश्न क्रमांक 66, 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यानं लागू केली? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रॉबर्ट क्लाइव्हनं. 1765 साली बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाइव्हनं या इंग्रज अधिकाऱ्यानं लागू केली. प्रश्न क्रमांक 67, दुहेरी शासन व्यवस्थेचे वर्णन करणारा योग्य पर्याय निवडा. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले. शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे होते. पर्याय 1 व 2 दोन्ही, वरीलपैकी एकही नाही. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय 1 व 2 दोन्ही. महसूल गोळा करण्याचं काम दुहेरी शासन व्यवस्थेअंतर्गत कंपनीला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला मिळालं, इंग्रजांना मिळालं. आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचं खर्चिक काम बंगालच्या नवाबाला मिळालं. प्रश्न क्रमांक 68, दुहेरी शासन व्यवस्था लागू झाल्यावर कंपनीच्या कारभारावर टीका होऊ लागल्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटनं रेग्युलेटिंग ऍक्ट कधी लागू केला? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1773 साली. 1773 साली दुहेरी शासन व्यवस्था लागू झाल्यावरती कंपनीच्या कारभारावर टीका होऊ लागल्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटनं 1773 साली रेग्युलेटिंग ऍक्ट, ज्याला नियामक कायदा असं मराठीत म्हणतात, हा कायदा लागू केला. प्रश्न क्रमांक 69, रेग्युलेटिंग ऍक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला टिंबटिंब असा हुद्दा देण्यात आला. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गव्हर्नर जनरल. जो पहिल्यांदा बंगालचा गव्हर्नर होता तो आता गव्हर्नर जनरल बनला. रेग्युलेटिंग ऍक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. प्रश्न क्रमांक 70, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता? अनेक वेळेला आलेला प्रश्न, याही पुढे येणार 100%. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचा पहिला गव्हर्नर आहे रॉबर्ट क्लाइव्ह. प्रश्न क्रमांक 71, बंगालचा शेवटचा गव्हर्नर कोण होता?
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वॉरन हेस्टिंग्स. बंगालचा शेवटचा गव्हर्नर होता वॉरन हेस्टिंग्स. प्रश्न क्रमांक 72 बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वॉरन हेस्टिंग्स. कारण की रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल बनला त्यावेळेला भारतामध्ये प्रमुख होता इंग्रजांचा वॉरन हेस्टिंग्स आणि तोच मग बंगालचा शेवटचा गव्हर्नर आणि पहिला गव्हर्नर जनरलही तोच. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स होता. प्रश्न क्रमांक 73 रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार तयार झालेल्या नवीन पदावर बसणाऱ्या अधिकाऱ्याला कोणत्या प्रांताच्या धोरणांवरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळाला? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई आणि मद्रास. रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार तयार झालेल्या नवीन पदावर बसणाऱ्या अधिकाऱ्याला मुंबई आणि मद्रास या प्रांतांच्या धोरणांवरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळाला. पहिल्यांदा फक्त बंगालचा तो गव्हर्नर असायचा. आता बंगालचा गव्हर्नर जनरल आहे म्हणजेच नावानुसारच बंगाल प्रांताचं नियंत्रण याच्याकडेच आहे. पण आता याच्या पदाचं कार्यक्षेत्र वाढवण्यात आलं आणि मुंबई आणि मद्रास जो आता चेन्नई आपण म्हणतो या प्रांताचं सुद्धा त्याच्याकडे नियंत्रण आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 74 बंगालचा गव्हर्नर जनरल या अधिकाऱ्याच्या मदतीला टिंबटिंब सदस्यांची समिती देण्यात आली. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 4 सदस्य देण्यात आलेले होते. बंगालचा गव्हर्नर जनरल या अधिकाऱ्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती देण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 75 1784 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं टिंबटिंब हा कायदा मंजूर केला. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पिटचा भारत विषयक कायदा. 1784 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं पिटचा भारत विषयक कायदा पिट्स ऍक्ट ऑफ इंडिया हा कायदा मंजूर केला. प्रश्न क्रमांक 76 खालीलपैकी कोणत्या साली ब्रिटिश पार्लमेंटनं कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारा कायदा केला नाही? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1850. खालीलपैकी कोणत्या साली ब्रिटिश पार्लमेंटनं कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारा कायदा केला नाही? तर 1850 साली केलेला नाही. याचा अर्थ 1813 साली 1833 साली 1853 साली कायदे इंग्रजांनी केलेले आहेत. आता हे 1813 33 53 कोणते कायदे आहेत? तर चार्टर ऍक्ट त्याला म्हणायचे, सनदी कायदा असं त्याला म्हणायचे. तो जो चार्टर ऍक्ट आहे ना तो दर 20 वर्षांनी तयार केला जावा आणि परिस्थितीचा आढावा घ्यावा असं या चार्टर ऍक्टमध्ये म्हटलेलं होतं. म्हणून 13 साली तो आला, मग 20 वर्षांनी 33ला आला, परत 20 वर्षांनी 1853 साली सुद्धा हा चार्टर ऍक्ट इंग्रजांनी काढलेला होता. प्रश्न क्रमांक 77 इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ कोणकोणते होते? 4 त्या ठिकाणी विधानं आपल्या समोर आहेत. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्याय संस्था. आणि अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अ, ब, क आणि ड म्हणजेच 4ही ज्या गोष्टी आपल्या समोर आहेत ते इंग्रजांचे प्रमुख आधारस्तंभ होते. इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ कोणकोणते? तर मित्रांनो अचूक उत्तर आहे मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्याय संस्था. अशा स्वरूपातले प्रश्न हे 100% येणार. प्रश्न क्रमांक 78 खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं नोकरशाहीची निर्मिती केली? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस. खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं नोकरशाहीची निर्मिती केली? तर लॉर्ड कॉर्नवॉलिसनं. प्रश्न क्रमांक 79 जिल्हाधिकारी हे पद कोणी निर्माण केले? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस. हे ज्या पर्यायामधलं लॉर्ड कॉर्नवॉलिस हे याचं उत्तर आहे. जिल्हाधिकारी हे पद लॉर्ड कॉर्नवॉलिसने निर्माण केलं. पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हे पद खरं निर्माण केलेलं आहे वॉरन हेस्टिंग्सनं. वॉरन हेस्टिंग्सच्या कालावधीमध्ये कर गोळा करण्यासाठी कलेक्टर म्हणजेच जिल्हाधिकारी हे पद त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं होतं. कलेक्टर हे पद त्यांनी निर्माण केलेलं होतं आणि याच कलेक्टरला पुढे जिल्हाधिकारी असं म्हटलं गेलेलं आहे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कालावधीमध्ये. आणि त्याला प्रशासकीय अधिकारही देण्यात आले आणि त्याला जिल्ह्याचा प्रमुख सुद्धा करण्यात आलं. वॉरन हेस्टिंग्सनं कलेक्टर हे पद निर्माण केलं. कर गोळा करणारा अधिकारी म्हणजे कलेक्टर, कलेक्ट म्हणजे गोळा करणारा आणि म्हणून त्याला कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला कलेक्टर म्हणायचे. पण आणि कलेक्टर हे पद कालांतराने लगेच 1773ला त्यांनी सुरू केलं. 2-3 वर्षामध्ये ते बंद झालेलं होतं. पण त्याच्यानंतर परत कालावधीनं ज्या वेळेला लॉर्ड कॉर्नवॉलिस भारतामध्ये गव्हर्नर जनरल बनून आले त्यावेळी त्यांनी प्रशासकीय सुधारणा केल्या आणि पुन्हा हे कलेक्टर पदचं पुनरुज्जीवन केलं आणि त्याला जिल्हाधिकारी हे सुद्धा नाव दिलं आणि जिल्ह्याचा प्रमुख त्याला बनवलं. आणि आता तर आपण पाहतोच की कलेक्टर साहेबांनाच जिल्हाधिकारी असं सुद्धा म्हणतो आपण. प्रश्न क्रमांक 80
टिंबटिंब हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलेक्टर. कलेक्टर हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. मित्रांनो, आपण पाहतो आहोत द स्पर्धा गुरु. आवर्जून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 81, जिल्हाधिकारी यांची प्रमुख कार्य कोणती असत? अयोग्य विधान निवडा. पर्याय क्रमांक 2 कायदे निर्माण करणे. जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख कार्याबाबत आपल्याला जे 4 पर्याय समोर दिलेले आहेत त्याच्यातील अयोग्य विधान निवडायचे, म्हणजे जे जिल्हाधिकाऱ्यांशी संबंधित नाही. पर्याय क्रमांक 2 कायदे निर्माण करणं हे त्यांच्याशी संबंधित नाही. महसूल गोळा करणं, न्याय देणं, शांतता व सुव्यवस्था राखणं हे जिल्हाधिकाऱ्यांची प्रमुख कार्य होती. प्रश्न क्रमांक 82, इंग्रजांच्या काळात अधिकाऱ्यांची भरती टिंबटिंब या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जात असे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. अनेक वेळेला यावरती प्रश्न आलेला आहे, याही पुढे येणार. इंग्रजांच्या काळात अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस अर्थात ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जात असे. प्रश्न क्रमांक 83, कायद्याची संहिता तयार करण्याचं काम खालीलपैकी कोणी केलं? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉलेनं कायद्याची संहिता तयार करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याची संहिता आजही वापरात आहे. त्याच्यातले काही जे कायदे आहेत ते कालबाह्य झालेले कायदे नवीन त्या ठिकाणी कायद्याने त्याची जागा घेतलेली आहे. मात्र लॉर्ड मेकॉले हाच भारतीय कायद्याच्या संहितेचा तो जनक आहे. त्यांनी संहिता निर्माण केलेली आहे. प्रश्न क्रमांक 84, औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये टिंबटिंब अर्थव्यवस्था रूढ झाली. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भांडवलशाही. औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. प्रश्न क्रमांक 85, इंग्रजांचा अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्थेबाबत अयोग्य विधान निवडा. 4 विधानं आपल्या समोर आहेत. खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती, पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळे, महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाई, शेतसारा भरण्यात उशीर झाला तर शेती काढून घेतली जाई. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शेतसारा भरण्यास उशीर झाला तर शेती काढून घेतली जाई. इंग्रजांचा अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्थेबाबत अयोग्य विधान निवडा. विधान 4 हे अयोग्य आहे. शेतसारा भरण्यास उशीर झाला तर शेती काढून घेतली जाई. असं इंग्रजांचा अंमल सुरू होण्यापूर्वी होत नव्हतं. खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. इंग्रजांचा अंमल सुरू होण्यापूर्वी पीक चांगलं आलं नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळायची आणि महसूल प्रामुख्यानं धान्य रूपानं गोळा व्हायचं. इंग्रजांचा अंमल सुरू झाल्यानंतर मात्र शेतसारा भरायला जरी उशीर झाला तरी शेती लगेच ताब्यात घेतली जायची. प्रश्न क्रमांक 86, जगाचा कारखाना असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाई? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंग्लंड. इंग्लंड या देशाचं जगाचा कारखाना असं वर्णन केलं जातं. प्रश्न क्रमांक 87, इंग्रजांनी कोणत्या शहरांना जोडणारा महामार्ग बांधला? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोलकाता ते दिल्ली. इंग्रजांनी कोलकाता ते दिल्ली या शहरांना जोडणारा महामार्ग बांधला. प्रश्न क्रमांक 88, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरांदरम्यान सुरू झाली? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई ते ठाणे. भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या 2 शहरांदरम्यान सुरू झाली. प्रश्न क्रमांक 89, भारतातील पहिली रेल्वे कधी सुरू झाली? पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे 16 एप्रिल 1853 साली. भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली सुरू झाली. प्रश्न क्रमांक 90, भारतातील पहिली तार कोणत्या 2 ठिकाणा दरम्यान पाठविण्यात आली? हे जे प्रश्न आहेत ना, हे रेल्वे, हे पहिली तार, अनेक वेळेला हे प्रश्न आलेले आहेत. आपणही स्पर्धा परीक्षा यापूर्वी दिलेली असेल, आपल्यालाही माहिती आहे. हे प्रश्न वारंवार आलेले आहेत, यापुढेही हे प्रश्न येणार. त्याच्यामुळे हे प्रश्न आपण आता पाहतो आहेत. यापूर्वी 89 प्रश्न आपण पाहिलेत, पुढेही आपण अजून 35 प्रश्न पाहणार आहोत. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे ते काळजीपूर्वक लक्षपूर्वक ते ऐका. पुन्हा त्याचा आढावा घ्या. भारतातील पहिली तार कोणत्या 2 ठिकाणा दरम्यान पाठविण्यात आली? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोलकाता ते डायमंड हार्बर. भारतातील पहिली तार कोलकाता ते डायमंड हार्बर या 2 ठिकाणा दरम्यान पाठविण्यात आली. प्रश्न क्रमांक 91, भारतातील पहिली तार कधी पाठविण्यात आली? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1854. भारतातील पहिली तार 1854 साली पाठविण्यात आली.
प्रश्न क्रमांक 92, भारतातील तार यंत्रणा अधिकृतपणे कधी बंद करण्यात आली? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 14 जुलै 2013 मध्ये. भारतातील तार यंत्रणा अधिकृतपणे 14 जुलै 2013 रोजी बंद करण्यात आली. आताच्या या आधुनिक काळामध्ये इंटरनेटच्या जमान्यामध्ये एका क्लिकवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा ईमेलच्या माध्यमातून मेसेज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतात. त्याच्यामुळे आता तारेचा जे काही टेलिग्राम आहे त्याचा एवढा काही वापर आता राहिलेला नव्हता. म्हणजे बऱ्याच बंद करण्यापूर्वी भारत सरकारने एक ऑब्झर्वेशन केलं की एक मागील 10 वर्षांचा आढावा घेतला की तार पाठवण्याचं प्रमाण हे अजिबातच नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी 14 जुलै 2013 अधिकृतपणे शेवटची तार पाठवली आणि ही जी टेलिग्राम सेवा आहे ती अधिकृतपणे बंद केली. प्रश्न क्रमांक 93, भारतीय तार यंत्रणेचा जनक कोणाला मानलं जातं? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लॉर्ड डलहौसी. भारतीय तार यंत्रणेचा जनक लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 94, भारतात वाहतूक व दळणवळण तसेच टपाल व्यवस्थेत सुधारणा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाल्या? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लॉर्ड डलहौसी. भारतात वाहतूक व दळणवळण तसेच टपाल व्यवस्थेत सुधारणा लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाल्या. मित्रांनो, लॉर्ड डलहौसीनं संस्थानांचं खालसा धोरण राबवून संस्थानं खालसा केली. ही गोष्ट करून त्यानं भारतीय संस्थानिकांचा रोष निर्माण केला, त्यांच्यामध्ये त्यांचा राग ओढावून घेतला. पण मित्रांनो, लॉर्ड डलहौसीचा एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, त्याच्या कालावधीमध्ये अत्यंत महत्वाची सुधारणा झाल्या आहेत. रेल्वे त्यांनी आणली, टपाल सेवा त्यानं सुरू केली, शिक्षण खातं त्याच्या काळात सुरू झालं, टेलिग्राम सेवा त्यानं सुरू केली, त्याच्यानंतर वाहतूक दळणवळणाच्या व्यवस्थेमध्ये त्यांनी सुधारणा केल्या. अनेक महत्वाची वन फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यानं सुरू केलं. असे अनेक डिपार्टमेंट जे आहेत त्यानं सुरू केलेले होते लॉर्ड डलहौसीनं. एका बाजूला तो जरी जुलमी वाटत असेल परंतु अनेक महत्वाच्या सुधारणा त्याच्या कालावधीमध्ये सुरू झाल्या आणि प्रत्यक्षात आकारास आलेल्या होत्या. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 95, भारतातील पहिली ताग गिरणी कोठे सुरू झाली? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रिश्रा या ठिकाणी भारतातील पहिली ताग गिरणी सुरू झाली. प्रश्न क्रमांक 96, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतलं. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कॉन्स्टँटिनोपल. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं, ज्याला सध्या इस्तंबूल असं म्हणतात. तुर्की या देशाची इस्तंबूल ही राजधानी आहे. त्यावेळेला ती पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी होती. त्यावेळेला इस्तंबूलला कॉन्स्टँटिनोपल असं म्हणायचं, आता त्याला इस्तंबूल असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 97, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ टिंबटिंब मध्ये झाला. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंग्लंड. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला. प्रश्न क्रमांक 98, पोर्तुगीज, टिंबटिंब, फ्रेंच, इंग्रज हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेमध्ये उतरले. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डच. पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेमध्ये उतरले आणि मग त्यांचा जो काही क्रम आहे ते आले आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरती स्वतःच्या वखारी स्थापन केल्या आणि कालांतरानंतर एकमेकांशी संघर्ष करून भारताचा जो काही मुलूक आहे त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेला होता. प्रश्न क्रमांक 99, जमशेदजी टाटा यांनी टिंबटिंब येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जमशेदपूर. जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. IMP प्रश्न क्रमांक 100, 1853 मध्ये कावासजी नानाभाऊ यांनी टिंबटिंब बंगालमध्ये तागाची गिरणी सुरू केली. जमशेदपूर येथे स्टील कंपनीचा कारखाना सुरू केला. सिमेंट कारखाना सुरू केला. मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1853 मध्ये कावासजी नानाभाऊ यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. आणि मग ज्या कापड मिल्स आहेत ना त्या अनेक मोठ्या मोठ्या मिल्स त्या ठिकाणी सुरू झाल्या आणि नंतर आपल्याला माहिती 1982चा कालावधी गिरणी कामगारांनी संप केला
आणि अनेक गिरणी बंद झालेल्या होत्या, त्याच्यामुळे गिरणी कामगारांनी संप केलेला होता. तर मित्रांनो 1853 मध्ये कावाजी नानाभाऊ यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली. मित्रांनो असेच 100 प्रश्न आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. अजूनही 25 असेच महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी द स्पर्धा गुरु हा चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती येणार आहेत. आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर जीकेची जी काही तयारी आहे ती आपली होणार आहे. आणि हे प्रश्न महत्त्वाचे आहेत, संभाव्य आहेत. प्रश्न क्रमांक 101. 19व्या शतकात युरोपमध्ये खालील मूल्यांवरती आधारित नवे युग साकारले होते. मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद आणि उदारमतवाद. आणि 4 पर्याय आपल्या समोर आहेत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद आणि उदारमतवाद या मूल्यांवरती आधारित नवयुग साकारलं गेलेलं होतं. प्रश्न क्रमांक 102. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्यानं कोलकाता येथे कोणत्या संस्थेची स्थापना केली? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्यानं कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 103. टिंबटिंब हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मॅक्स मुलर. मॅक्स मुलर हा जर्मन विचारवंत, भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 104. जोड्या जुळवा. एका बाजूला कायदे आहेत आणि पुढच्या बाजूला ते कायदे ज्या साली झालेले आहेत ते साल आहेत. अचूक जोड्या तुम्हाला जुळवायच्या. सतीबंदीचा कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, इंग्रजी शिक्षण सुरू आणि विद्यापीठांची स्थापना. इंग्रजी शिक्षण भारतात सुरू असं आहे ते. आणि 4 नंबर आहे विद्यापीठांची स्थापना. मित्रांनो अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता हे जे पर्याय क्रमांक 3 आहे तो आपल्या समोर आहे. सतीबंदीचा जो कायदा झाला आहे मित्रांनो तो 1829 साली झाला. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 साली झाला. भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात जी आहे ती 1835 ला झाली. लॉर्ड मेकॉलेचा जो काही पाझरता सिद्धांत आहे तो आला आणि मग भारतामध्ये इंग्रजी शिक्षण जे आहे ते सुरू झालं. आणि विद्यापीठांची स्थापना, जे काही महत्त्वाचे विद्यापीठ आहेत, कलकत्ता विद्यापीठ आहे, मुंबई दिल्ली विद्यापीठ जे आहे, या विद्यापीठांची स्थापना जी आहे ती 1857 साली झालेली आहे. तर हे याची अचूक उत्तर आहेत. प्रश्न क्रमांक 105. जोड्या जुळवा. आता मित्रांनो याच्यामध्ये एका बाजूला इंग्रज अधिकारी आहेत आणि त्यांनी जे काही संस्था स्थापन केल्यात किंवा त्यांनी जे काही कायदे निर्माण केले आहेत त्याबद्दल ब गट आहे. त्यांच्या योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्यात. लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड डलहौसी, विल्यम जोन्स आणि पुढे संस्था आणि कायद्यांची नावं आहेत. अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 1 क 2 ड 3 ब आणि 4 अ. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी प्रशासकीय सुधारणा केल्या. लॉर्ड बेटिंगनं सतीबंदीचा कायदा 1829 साली केला. लॉर्ड डलहौसीनं 1856 साली विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. आणि विल्यम जोन्स यांनी 1784 ला एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 106. क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे 1857 चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे रचनाकार कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनायक सावरकर. अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारं 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक त्यांनी लिहिलं. प्रश्न क्रमांक 107. कोणत्या राज्यात मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिशा. ओडिशा या राज्यामध्ये मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती. प्रश्न क्रमांक 108. पाईक कोणास म्हणतात? हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो, कारण असे प्रश्न आहेत ना युपीएससीला सुद्धा आलेले आहेत. म्हणजे इयत्ता 4थीच्या पुस्तकामधले एक शब्द आहे बघा, उलगुलान, जो 18वा धडा आहे जननायक बिरसा मुंडा इयत्ता 4थीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये. तर उलगुलान म्हणजे काय असा प्रश्न युपीएससीला कित्येक वेळेस आलेला आहे. एमपीएससीला पीएसआयचा पेपर पहा तुम्ही, त्याच्यामध्ये किंवा वेगवेगळ्या पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे. उलगुलान म्हणजे काय असे प्रश्न पेपरला येतात. उलगुलान म्हणजे उठाव. तसंच पाईक कोणास म्हणतात? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओडिशातील निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे खडे सैनिक.
ओडिशातील निरनिराळ्या स्वतंत्र राज्यांचे जे खडे सैनिक आहे त्यांना पाईक असं म्हणतात. खडे सैनिक म्हणजे स्थायी सैनिक जे परमनंट असतात आणि जे नियमित असतात. प्रश्न क्रमांक 109. इसवी सन 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला. या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बक्षी जगनबंधू विद्याधर. इसवी सन 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला. या उठावाचं नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केलं. प्रश्न क्रमांक 110. इसवी सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये शेतकऱ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली लढे दिले? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संन्याशी व फकीर. सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये शेतकऱ्यांनी संन्याशी व फकीर यांच्या नेतृत्वाखाली लढे दिले. संन्याशी आणि फकीर या जमाती आहेत आणि या लढवया जमातींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बंगालमध्ये इंग्रजांविरुद्ध लढे उभारलेले होते. प्रश्न क्रमांक 111. उमाजी नाईक यांच्या बाबतीत खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले. पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागात दरारा निर्माण केला. 1832 मध्ये कंपनी सरकारनं अटक केली. सातारा येथे त्यांना फाशी देण्यात आली. आणि अयोग्य विधानाचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 सातारा येथे त्यांना फाशी देण्यात आली. पहिले तीनही विधानं उमाजी नाईक यांच्या कार्याचं वर्णन करणारे विधान आहेत, योग्य विधानं आहेत. रामोशी बांधवांना आणि त्यावेळच्या तरुणांना, इतर जमातीमधील तरुणांना संघटित करून त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केलं. पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागामध्ये त्या ठिकाणी उठाव करून इंग्रजांना नको केलं, त्यांना सळोकी पळो केलं आणि या भागामध्ये दरारा निर्माण केला. 1832 मध्ये कंपनी सरकारने त्यांना अटक केली आणि पुणे या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आलेली होती, सातारामध्ये नव्हे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 112. इंग्रजांविरुद्ध विविध भागात विविध जमातींनी सुरू केलेले उठाव, त्या उठावाची ठिकाणं व जमाती यांच्या जोड्या तुम्हाला आता जुळवायच्या आहेत. छोटा नागपूर, ओडिशा, कोल्हापूर आणि कोकण ह्या 4 ठिकाणं आहेत. फोंड, सावंत, गडकरी, गोंड आणि कोलाम या जमाती समोर आहेत. आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या जमातींनी उठाव केले इंग्रजांविरुद्ध अशा योग्य जोड्या तुम्हाला निवडायच्या आहेत. 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 ड, 2 क, 3 ब आणि 4 अ. छोटा नागपूर या ठिकाणी कोलामांनी उठाव केला. ओडिशामध्ये गोंड जमातीनं त्या ठिकाणी उठाव केलेला होता. कोल्हापूरमध्ये गडकरींनी उठाव केला आणि कोकणमध्ये फोंड, सावंत यांनी उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 113. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेतील भारतीय सैनिकांनी उठाव केले, त्याबाबत योग्य विधान ओळखा. अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेतील भारतीय सैनिकांनी उठाव केले, त्याबाबत योग्य विधान ओळखायचं आहे. कंपनीकडून भारतीय सैनिकांना दुजाभावाची वागणूक दिली जात असे. भारतीय सैनिकांचे वेतन व भत्ते इंग्रजी सैनिकांच्या तुलनेत अत्यंत अल्प होते. या कारणांमुळे त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीमधील भारतीय सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केलेले होते. आणि हे उठाव प्रामुख्याने झाले कुठं तर 1806 साली वेल्लोर छावणीमध्ये भारतीय सैनिकांनी उठाव केला आणि 1824 साली बराकपूर छावणीतील सैनिकांच्या उठावानं उग्र रूप धारण केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 114. 1857च्या उठावाच्या आर्थिक कारणांचा योग्य पर्याय निवडा. 4 त्या ठिकाणी पर्याय आपल्या समोर आहेत, 4 विधानं आपल्या समोर आहेत. भारतात विकसित झालेला हस्तकला व कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला. भारतीय कारागीर बेकार झाले. भारतीय शेती व्यवस्था कोलमडून पडली. भारताच्या बाजारपेठेतील माल इंग्लंडमध्ये खपवून आर्थिक लाभ घेण्याचं ब्रिटिशांचं धोरण होतं. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ, ब आणि क हे 3 जे विधान आहेत ते योग्य आहेत. ड विधान अयोग्य आहे. भारतात विकसित झालेला हस्तकला व कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला, कारण की तिकडे औद्योगिक क्रांती झालेली असल्यामुळे कमी कालावधीमध्ये जास्त माल तयार होत होता, तो कमी किमतीमध्ये विकला जायचा. हस्तकलेमधून जो काही माल तयार व्हायचा त्याला कालावधी निर्माणाला जास्त लागायचा आणि अत्यंत सुबक कलाकुसर त्यामध्ये असायची, त्याच्यामुळे किंमतही जास्त होती. आणि
इंग्रजांच्या कापडाची किंमत कमी असल्यामुळं भारतीय कापडाचं त्या ठिकाणी उद्योग दिवाळखोरीत निघाला. अत्यंत हे जे विधान आहे ते बरोबर आहे. भारतीय कारागीर त्याच्यामुळे बेकार झाले, उद्योगधंदेच दिवाळखोरीत निघाले, त्याच्यामुळे ते बंद झाले. अर्थातच भारतीय कामगार बेकार झाले. भारतीय शेती व्यवस्था कोलमडून पडली. तीनही विधानं बरोबर आहेत. भारताच्या नाही, इंग्रजांच्या बाजारपेठेतील माल भारतामध्ये खपवून आर्थिक लाभ घेण्याचं ब्रिटिशांचं धोरण होतं. अशा स्वरूपाचं विधान बरोबर आहे. ड जे दिलेलं आहे तुमच्यासमोर ते मात्र चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 115, संस्थानांचे खालसा करण्याचे धोरण खालीलपैकी कोणी राबविले? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी. संस्थानांचे खालसा करण्याचे धोरण लॉर्ड डलहौसीनं राबविले. प्रश्न क्रमांक 116, 1857च्या उठावाचे तात्कालिक कारणाचा पर्याय निवडा. इंग्रजांनी केलेल्या सामाजिक कायद्यांमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत. सैन्यात भारतीयांना सुभेदारापेक्षा वरचे पद दिले जात नसे. एनफिल्ड बंदुकांसाठी वापरले जाणारे काडतुसांना गायीची व डुकराची चरबी लावलेली असे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एनफिल्ड बंदुकांसाठी वापरली जाणारी जी काडतुस आहे ती अशी दातानं उघडली जायची. आणि भारतीय लष्करामध्ये जे इंग्रजांच्या सैन्यामध्ये सेवेला होते त्यांच्यामध्ये एक बातमी पसरलेली होती की या काडतुसाचं जे काही तोंड आहे, ज्या ठिकाणी ते तोंडानं सैनिक उघडतात त्या काडतुसाच्या त्या तोंडापाशी गायीची व डुकराची चरबी लावलेली आहे. गाय हिंदूंना पवित्र आणि डुक्कर मुस्लिमांना निषिद्ध. त्याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोनही सैन्य, ईस्ट इंडिया कंपनीचे जे सैन्य होते ते नाराज झालेले होते आणि त्याचा भडका बराकपूर छावणीमध्ये उडालेला होता. तर पहिलं जे विधान आहे, इंग्रजांनी केलेल्या सामाजिक कायद्यांमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण केला, ते सामाजिक कारण आहे. हिंदी सैनिकांना इंग्रजी अधिकारी तुच्छतेने वागवत. सैन्यात भारतीयांना सुभेदारापेक्षा वरचे पद दिले जात नसे, ते लष्करी कारण आहे. आणि चौथं मात्र तात्कालिक कारण आहे. त्याच्यामुळेच ठिणगी पडली आणि मंगल पांडेनं काय केलं, इंग्रज अधिकाऱ्यावरती गोळी झाडून त्याला ठार केलं. आणि मग ही बातमी जी आहे जवळ असलेल्या मेरठ छावणीमध्ये गेली. आणि खरं जर पाहायला गेलं ना तर जो काही 1857चा उठाव होता तो 31 मे 1857ला होणार होता, पण 10 मेला जी घटना घडली आणि त्याच्यानंतर ती जी बातमी आहे ती लगेच वाऱ्याच्या वेगानं मेरठमध्ये पोहोचली. आणि नंतर तर लगेच 2 दिवसामध्ये 12 मेला दिल्ली सुद्धा मेरठच्या सैनिकांनी ताब्यामध्ये घेतलेली होती. प्रश्न क्रमांक 117 आता पाहूया. बराकपूर छावणीतील कोणत्या सैनिकाला ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली म्हणून फाशी देण्यात आली? अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 मंगल पांडे. मंगल पांडे यांना बराकपूर छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली म्हणून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 118, 1857च्या उठावाला प्रारंभ होताच मेरठ छावणीतील सैनिकांनी दिल्लीवर कोणत्या दिवशी ताबा मिळवला? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12 मे 1857 रोजी. 1857च्या उठावाला प्रारंभ होताच मेरठ छावणीतील सैनिकांनी 12 मे 1857 रोजी दिल्लीवरती ताबा मिळविला. प्रश्न क्रमांक 119, 1857च्या उठावाचं नेतृत्व सैनिकांनी कोणाकडे सोपवलं? तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहादूर शाह जफर. 1857च्या उठावाचं नेतृत्व मुघल बादशाह बहादूर शाह जफर याच्याकडे सोपवलं आणि तोच मुघलांचा शेवटचा बादशाह ठरला. प्रश्न क्रमांक 120, 1857च्या उठावाचं केंद्र आणि नेतृत्व यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. मित्रांनो हा प्रश्न आहे ना आतापर्यंत आलेला नाहीये, 100% हा प्रश्न येणार. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ठिकाण आहे सातारा, कोल्हापूर, नरगुंद आणि संगमनेर. आणि नेतृत्व करणाऱ्यांचं नाव आहे बाबासाहेब भावे, भागोजी नाईक, चिमासाहेब, शहाजी प्रताप सिंह. अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 1 ड 2 क 3 अ आणि 4 ब. याचं उत्तर जे आहे ना ते शहाजी प्रताप सिंह महाराजांवरून लगेच कळणार आहे की याचं उत्तर आहे जे काही उत्तर येतं ना 1चं ड ते याच्यावरून लगेच कळल. पण पुढे पण मग पर्याय क्रमांक 2 ला सुद्धा 1 ड आहे. तर आता जाणून घेऊया सविस्तर. पहा, साताऱ्याचं नेतृत्व केलं म्हणजे 1857च्या उठावाचं केंद्र आणि नेतृत्व अशा जोड्या आपण पाहतोय. साताऱ्याचं नेतृत्व केलं शहाजी प्रतापसिंह महाराजांनी, कोल्हापूरचं नेतृत्व केलं चिमासाहेबांनी, नरगुंदचं नेतृत्व केलं बाबासाहेब भावे यांनी आणि संगमनेर अहिल्यानगर जिल्ह्यातील जे संगमनेर आहे या संगमनेरमध्ये जे उठाव झाला त्याचं नेतृत्व केलं भागोजी नाईक यांनी. प्रश्न क्रमांक 121, 1857च्या उठावावेळी खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कजार सिंग. कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली खानदेशामध्ये 1857च्या उठावावेळी भिल्ल समाजानं उठाव केलेला होता. आणि भिल्ल समाज आहे अशी जमात आहे की त्यांनी कधी हार पत्करलेली नव्हती. प्रत्येक वेळेला इंग्रजांना त्यांच्या विरुद्ध तहच करावा लागायचा.
प्रश्न क्रमांक 122, 1857च्या उठावावेळी सातपुडा परिसरात झालेल्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शंकर शहा. 1857च्या उठावावेळी सातपुडा परिसरात झालेल्या उठावाचं नेतृत्व शंकर शहा यांनी केलं. 1857च्या प्रश्न क्रमांक 123, 1857च्या उठावाचं केंद्र आणि नेतृत्व यांच्या योग्य जोड्या जुळवा. केंद्र आहे दिल्ली, कानपूर, लखनौ आणि झाशी. नेतृत्व आहे राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, बख्त खान, नानासाहेब पेशवे. अचूक आता 4 पर्याय आपल्या समोर आहेत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 क, 2 ड, 3 ब आणि 4 अ. सविस्तर पाहूया. दिल्लीचं नेतृत्व केलं बख्त खान, जो सेनापती होता बहादूर शहाचा. त्यांना त्या ठिकाणी बाजू सांभाळलेली होती. बहादूर शाह तर काय प्रत्यक्षात मैदानामध्ये नव्हते, तर सेनापती बख्त खानानं दिल्लीचं लढा उभारला. कानपूरचं नेतृत्व केलं नानासाहेब पेशव्यांनी. लखनौमध्ये नेतृत्व केलं बेगम हजरत महलनं आणि झाशीचं नेतृत्व केलं राणी लक्ष्मीबाई यांनी. प्रश्न क्रमांक 124, 1857च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या बहादूर शाह यांना कोणत्या ठिकाणी इंग्रजांनी कैदेत ठेवलं? बहादूर शाह जफरला त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना पर्याय क्रमांक 1, रंगून या ठिकाणी ठेवण्यात आलं. त्याच ठिकाणी त्यांचा अंतकाल झाला, त्यांचं निधन झालं. तेच मुघलांचे शेवटचे बादशाह ठरले. 1857च्या उठावाचं नेतृत्व करणाऱ्या बहादूर शाह यांना म्यानमारची राजधानी रंगून किंवा ब्रह्मदेशाची राजधानी रंगून या ठिकाणी कैदेत ठेवलेलं होतं. प्रश्न क्रमांक 125, आजच्या व्हिडिओमध्ये शेवटचा प्रश्न, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. 1857चा लढा अयशस्वी होण्याची कारणं, त्यांचा योग्य पर्याय निवडा. विधानं आहेत बघा. लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही, सर्वमान्य नेत्यांचा अभाव, राजे रजवाड्यांचा पाठिंब्याचा अभाव, लष्करी डावपेचांचा अभाव, आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल होती. आणि अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. 1857च्या लढा अयशस्वी होण्याची कारणं कोणती? लढा अयशस्वी का झाला? तर कारण आहेत लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही, सर्वमान्य नेत्याचा अभाव होता, राजे रजवाड्यांचा पाठिंब्याचा अभाव होता, लष्करी डावपेचाचा अभाव होता, आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल होती. कारण की त्यावेळेला रशिया विरुद्ध जे चाललेलं क्रिमियम युद्ध होतं त्याच्यामध्ये इंग्रजांचा विजय झालेला होता, रशियाचा पराभव झालेला होता आणि त्याच्यामुळे इंग्रजांचा व्यापार जो आहे तो अत्यंत तगडा झालेला होता. इंग्रजांकडे अत्याधुनिक हत्यारं होती, ती हत्यारं मात्र उठावकर्त्यांकडे नव्हती आणि त्याच्यामुळं या 5 कारणं जी आहेत ती 1857च्या लढा तो उठाव अयशस्वी होण्याची कारणं आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 125 महत्त्वाचे संभाव्य प्रश्न जाणून घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न इयत्ता 8वीच्या इतिहास पुस्तकातील पहिल्या 4 पाठांमधील प्रकरणांमधील ओळना ओळीचा विचार करून आपण तयार केलेले आहेत आणि हे प्रश्न 100% टीटी पेपरला, केंद्रप्रमुख पेपरला किंवा इतरही ज्या महत्त्वाचे पेपर आता होणार आहेत ते पेपरला विचारले जातील. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुप्समध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, हा जो काही चॅनल आहे द स्पर्धा गुरु तो आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जे काही द स्पर्धा गुरु या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी प्रसिद्ध होणारे जे व्हिडिओ आहेत ते आपण पाहत आहात. त्यामधून अत्यंत महत्त्वाची माहिती आपण प्राप्त करत आहात. परंतु मित्रांनो, आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो त्यावेळेला स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी सराव पेपर जास्तीत जास्त सोडवणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं आणि असे सराव पेपर विनामूल्य स्वरूपामध्ये www.thesparthaguru.com या माझ्या वेबसाईटवरती मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. आजच या वेबसाईटला व्हिजिट करा आणि वेगवेगळे टॅब्स होम त्या ठिकाणी मेनूमध्ये आपण तयार केलेले आहेत स्पर्धानिहाय आणि आपण ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात त्या टॅबवरती क्लिक करा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हे जे महत्त्वपूर्ण असे सराव पेपर आहेत ते आवर्जून सोडवा. www.thesparthaguru.com या वेबसाईटला आजच भेट द्या आणि सराव पेपर सोडवा. तर मित्रांनो, आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे.